नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वर्गनगरी कोकणातून माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, सुरुवातीपासून व्हिडिओ टाकायचा होता मला. शाळेमध्येचं काम पहिले 5 कलर कामाचा व्हिडिओ टाकायचा होता, पण वेळ भेटला नाही व्हिडिओ करायला. तर बोललो आज सोनेरी काढून झाले, आपले 4-5 गणपती बाकी आहेत फक्त सोनेरीचे. सर्व सोनेरी काढून झाले. गणपतीचं कलर काम पूर्ण झालं आहे, होत म्हणजे आज उद्या होईल पूर्ण कलर काम. तर बोललो आज व्हिडिओ टाकूया आपण कलर कामाचा, मातीच्या शाडो मातीच्या गणपतींचा. वेळ भेटला नव्हता मला, तर बोललो आज तर टाकूया व्हिडिओ नक्की, म्हणून बोललो आज व्हिडिओ करूया आपण. सोनेरी पूर्ण मारून झाले आपली गणपतींना, व्हिडिओ टाकायचा बोललो आपण. टाकतोय आज व्हिडिओ, दाखवतो तुम्हाला शाडोमध्ये गणपतीचं कलर काम कसे झाले त्या व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे. आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, हे बघा गणपती तयार झाले शाडू मातेचे सोनेरी काढून. हा नाग, गळ्यामध्ये नाग आहे गणपतीच्या. हे बघा कलर काम बघू शकता शाडू मातेच्या गणपतींचं. हा बघा पाठीमागे गणपती आहे, पाटीलचा आहे, पाटील म्हणतो याला. हे बघा इकडे पण आहे. हा पहिल्या गणपतीच्या गळ्यामध्ये नाग आहे बघू शकता. हा बघा फुलामध्ये स्वतः हाती बनलेला गणपती आहे हा, म्हणजे फुलं बिलं हाताने दाखवले आहेत. कमळामध्ये बसलेला गणपती दाखवला आहे, त्याला पूर्ण डायमंड वर्क केलेलं आहे बघू शकता. 1.5 फुटामध्ये गणपती हा, डायमंड वर्क केलं आहे फुल बघू शकता. डायमंड वर्क केलं आहे. पाठीमागे लालबागचा राजा आहे, सेमच आहे, सिंपल गणपती आहे आपण बघू शकता. हे बघा लालबागचा राजा आहे. हा कमळात बसलेला गणपती आहे, कमळामध्ये बसलेला गणपती आहे. 2 फुटामध्ये मोडला, 2 फुटामध्ये आहे गणपती हा. हा गणपती सोनेरी काढायची बाकी आहे. बघा हे लालबागचा राजा, पाण्यात लालबागचा राजा सर्व आहे. ह्याला पण सोनेरी काढायची बाकी आहे. एक गणपती 2-4 गणपती सोनेरी काढायची बाकी आहे. हे लालबागचा राजा आणि ही नवीन साईज आहे यंदा, वरती पाय गणपतीचा एक साईज आहे. हा एक पाटीलमध्ये तो तिकडे दाखवला नाग आहे होता गळ्यामध्ये, तोच गणपतीचा आहे, तोच गणपती आहे. ह्या गणपतीच्या गळ्यामध्ये नाग दाखवला नाही. बघा हे लालबागचा राजाचा साईज आहे पूर्ण. हे प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये आहे गणपती. हा एक आहे शाडू मातीमध्ये, शाडू मातीचे गणपती आहे ते. याला पण डायमंड वर्क केलं आहे फुल, डायमंड वर्क केलं आहे फुल ह्या गणपतीला. ह्या गणपतीला पण डायमंड वर्क केलं आहे बघू शकता. डायमंड वर्क केलं आहे फुल. हा बघा हा गणपतीला पण हा पण पाटील साईजमध्येच आहे. गणपतीला पण डायमंड वर्क केलं आहे. शाडू मातीची मूर्ती आहे ही, पूर्ण शाडू मातीची मूर्ती आहे ही. त्याला पण डायमंड वर्क केलं आहे. बघा ही पण मूर्ती, ह्याला पण डायमंड वर्क केलं आहे पूर्ण. त्याला पण डायमंड वर्क करायचं आहे. हा प्लास्टर ऑफ पॅरिसचा गणपती आहे, हा डायमंड वर्क करायचं अर्ध बाकी आहे. डायमंड वर्क अर्ध झालं आहे फक्त. बघा हे पण शाडू मातीचे गणपती आहेत. तिकडे बघला तो 2 फुटामध्ये, इकडे पण आहे. हा लालबागचा राजा आहे, 2 फुटामध्ये आहे, 2 फूट आहे साईज याची. डायमंड वर्क नाही केलं आहे. हा एक आहे गणपती, डायमंड वर्क केलेलं आहे पूर्ण. एक शाडू मातीचा गणपती आहे, पूर्ण डायमंड वर्क केलेला आहे गणपतीला बघू शकता. 2 फुटामध्ये आहे.
तिकडे गणपती बघायला तर डायमंडवर केलं तसंच गणपती आहे, सिंपल आहे, डायमंडवर नाही केलं आहे गणपतीला. आपण डायमंडवर केलं आहे गणपतीला. लालबागच्या राजाला पण डायमंडवर केलेलं आहे. शाडू मातीमध्ये आहेत या मूर्त्या पूर्ण. बावली गणपती आहे, शाडू मातीमध्ये आहे. दोन तीन गणपती आज सोनेरी मारायचे आहेत बाकी. ते मी मारले काढले गणपती दाखवतो तुम्हाला. पण हा बघा, हे पण दोन मॉडेल आहेत. इकडे सोनेरी मारायचे राहिले म्हणून मी बोलू ढाकून ठेवूया. सोनेरी मारायचे गणपती दाखवूया. आपण हा सोनेरी मारलेला धोतर याचं आहे, गुलाबीमध्ये राणी कलरमध्ये आहे धोतर. त्याच्या पिवळ्यामध्ये एकदम सेम आहे गणपती. ते कलर चेंज आहे, बस एवढंच आहे. मित्रांनो, इथं आता मगाशी अर्धवट गणपती होता, त्याचं आता डायमंड वर्क चालू आहे बघा. मगाशी वरती तुम्हाला दाखवलं डायमंड वर्क चालू होतं, ते आता करतायत. डायमंड वर्क चालू आहे गणपतीचं आता. डायमंड वर्क प्लास्टर ऑफ पॅरिसचा गणपती हा, आणि हे सगळे शाडू मातीचे गणपती तिकडे आहेत. ते सगळं डायमंड वर्क पण झालं आहे अर्ध्या गणपतींचं. इथे चालू आहे डायमंड वर्क, बघू शकता तुम्ही. डायमंड लावतात इथे. तर मित्रांनो, सुरुवातीला व्हिडिओ दाखवला तुम्हाला होता केवढा आपलं काम झालं आहे ते. तुम्हाला पुढच्या वर्षी शाडू मातीचे गणपती पाहिजे असतील तर नंबर देतो खाली, त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. आणि आपलं इंस्टाग्रामला पेज आहे, त्या पेजला पण फॉलो करा. हा बघा एक गणपती, हा प्लास्टर ऑफ पॅरिसचा आहे गणपती. बोलला प्लास्टर ऑफ पॅरिसचे दाखवायचे नव्हते व्हिडिओमध्ये, पण बाहेर होता गणपती म्हणून बोललो प्लास्टर ऑफ पॅरिसचा गणपती दाखवूया आपण. इथं 8 डायमंड वर्क केलं आहे गणपतीचं. पूर्ण गणपतीचं 8 डायमंड वर्क केलं आहे. या 8 डायमंड वर्क केलं आहे गणपतीचं या पूर्ण दाखवला. कारण आज मी तुम्हाला शाडूमध्ये गणपतींचं फक्त व्हिडिओ दाखवल्यावर काम करायला व्हिडिओ दाखवणार आहे. सगळे शाडूमध्ये गणपती आहेत. आता हे पाठच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपतीचं कलर काम दाखवलेलं. आज तुम्हाला शाडू मातीच्या गणपतीचं कलर काम बघायला मिळत आहे. हा पूर्ण जे पर्यावरणपूरक अशा मूर्ती आहेत या शाडू मातीच्या बघा. सगळ्या पर्यावरणपूरक आहेत मूर्त्या.
मित्रांनो पुढच्या वेळी तुम्हाला शाडोमध्ये किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या पाहिजे असतील तर कॉन्टॅक्ट नंबर त्या कॉन्टॅक्टवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही मेसेज टाकू शकता व्हॉट्सअपला किंवा कॉल करू शकता. मित्रांनो तुम्हाला मी थोडी माहिती देतो गणपतीच्या. आता व्हिडिओ मी थोडंफार बोललो ते ऐकलं असेल पण थोडी माहिती देतो. हा मित्रांनो पहिलं सुरुवातीला हे गणपती जास्त असायचे बाहुली गणपती. म्हणजे आमच्या 4-5 वर्षानंतर पहिल्यांदा हा गणपती काढला आहे आम्ही. शाडू मातीमध्ये आहे. एकाची ऑर्डर होती म्हणून काढलेला गणपती हा. ऑर्डरप्रमाणे एकच गणपती आहे ह्या चॅनलमध्ये. हा जास्त आता कोण हे नाही करत. हा गणपती यंदा आला आहे नवीन त्याच्यामध्ये आम्ही काढला आहे. हा मित्रांनो एक नवीन आहे आणि डायमंडवर केला आहे शाडू मातीच्या गणपतीला. डायमंडवर कसं झालं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. डायमंडवर कसं झालं आहे मित्रांनो ते कमेंटमध्ये नक्की सांगा. मी डायमंडवर केलेलं आहे. पूर्ण शाडू मातीच्या मूर्ती आहेत सर्व. ह्या ही पण शाडू मातीची मूर्ती आहे. सर्व शाडू मातीच्या मूर्ती आहेत मित्रांनो. ही मगाची व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवली ही एक मूर्ती होती. हाती बनलं आहे. फुलं पूर्ण हाती बनलं आहे ती खालची फुलं. हा गणपती साच्यातून आला आहे. फुलं बिलं खालती पूर्ण जेवढं हे केलं आहे ते पूर्ण हाती केलेलं आहे. हाती पण ऑर्डर शिकवल्या जातील. हाती गणपतीच्या पण ऑर्डर शिकवल्या जातील. मित्रांनो मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देतो आणि इंस्टाग्रामवरती पेज आहे त्या पेजला पण तुम्ही फॉलो करा. नक्की फॉलो करा पेजला. उज्ज्वल आर्ट्स म्हणून आहे. हे बघा बॅनर आहे ते उज्ज्वल आर्ट्स. त्या चॅनलला पण माझ्या फॉलो करा उज्ज्वल आर्ट्स नावाने. तुम्हाला सुरुवातीपासून व्हिडिओ टाकायचे होते पण काय वेळ भेटला नाही म्हणून मी आज सोनारी काढला. गणपती पूर्ण झाल्यानंतर व्हिडिओ पाठवले. दाखवा तुम्हाला हे कलर काम कसं झालं आहे नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. कलर काम कसं झालं आहे जमलं आहे काय कलर काम ते नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मित्रांनो शाडू मातीच्या मूर्त्या सर्व तुम्हाला व्हिडिओ दाखवल्या जात्या. हे पण दाखवलं आहे तुम्हाला डायमंडवर केलेली हाती बनले आहे. पुढच्या फुलं खालची हाती बनले आहेत ती पण व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे पूर्ण शाडू मातीच्या मूर्ती. या गणपतीचं कलर काम कसं झालं आहे हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि एक नवीन मूर्ती आलेली ती पण दाखवली आहे बाहुली गणपतीची. गणपतीचं पण तुम्हाला दाखवलं आहे मी व्हिडिओमधून. तुम्हाला बाहुली गणपती 8-9 वर्षांनी काढला आहे बाहुली गणपतीचा. यंदा काढला आहे गणपती तो पण कसं झालं नक्की कमेंटमध्ये सांगा. शाडू मातीच्या गणपतीनं डायमंडवर पण काय झालं ते पण कमेंटमध्ये सांगा मला. मित्रांनो पहिला व्हिडिओ टाकला आहे मी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपतीच्या कलर कामाचा. तो पण नक्की जाऊन बघा. मी हा एक टाकतो आहे आज शाडू मातीच्या गणपतींचा व्हिडिओ तो पण बघा. मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर असेच नवीन व्हिडिओ माझे तुम्हाला यूट्यूबवरती पाहायचे असतील तर माझ्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.